शेअर मार्केट खरंच कसं काम करतं? फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे काय? अशा प्रश्नांची उत्तरे शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात। स्वागत आहे मार्केट मित्र या तुमच्या अनुकूल शेजारील पॉडकास्टमध्ये, जिथे आपण अत्यंत सोप्या पद्धतीने फायनान्स संबंधित सर्व गोष्टी समजून घेऊ। मी तुमची होस्ट भाग्यश्री आणि प्रत्येक एपिसोडमध्ये आपण इन्व्हेस्टिंग, ट्रेडिंग आणि इकॉनॉमिक ट्रेंड्स सारख्या विविध विषयांमध्ये मुळाशी जाऊ। तुम्ही एक बिगिनर असाल किंवा सीझनल इन्व्हेस्टर, हा पॉडकास्ट फायनान्शियल वर्ल्ड मधील कॉम्प्लेक्सिटीचा मार्गदर्शक असण्यासाठी येथे आहे। मग मागे टेकून रिलॅक्स करा आणि चला एक्सप्लोर करूया आज मार्केटमध्ये आपल्यासाठी काय आहे। नमस्कार आणि आजच्या भागात तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्याशी अशा एका गोष्टीवर बोलण्यासाठी उत्साहित आहे जी तुमच्या आर्थिक भविष्यावर प्रभाव टाकू शकते। शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग। प्रथम चला बोलूया की या शेअर मार्केटची उत्पत्ती कुठे आणि कशी झाली। तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शेअर मार्केट शतकानुशतके आहे। ही संकल्पना 16व्या शतकात सुरू झाली होती, जेव्हा डच ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी जहाजांमधील शेअर्स खरेदी आणि विक्री करायचे। हो, जहाजे। मूलतः काही जहाजे नेहमीच बुडत असत अथवा खडखडीत समुद्रामुळे गंभीरपणे नुकसानग्रस्त होत असत, म्हणून कंपनीला नेहमीच जहाजे बदलत राहावे लागायचे आणि ते थोडे महाग होत गेले। म्हणूनच त्यांनी हे करण्याचे ठरवले, जहाजांचे शेअर्स विक्री करा आणि बदल्यात इन्व्हेस्टर्सला जहाजाने केलेल्या अतिरिक्त प्रॉफिटचा एक भाग मिळाला, ज्याला आपण डिव्हिडंड्स म्हणतो। आजच्या काळात आपल्याकडे एक सोफिस्टिकेटेड ग्लोबल सिस्टीम आहे जो कंपन्यांना पैसे उभारण्यास मदत करतो आणि इन्व्हेस्टरला त्या कंपनीचा एक भाग मालकी हक्काने मिळवण्याची आणि त्यांच्या ग्रोथ स्टोरीचा भाग बनण्याची संधी देतो। आता टेक्नॉलॉजी विकसित झाल्यानंतर भारतीय शेअर मार्केटही नकाशावर उदयास आला। गेल्या 2-3 दशकांमध्ये भारतीय शेअर मार्केटने खऱ्या अर्थाने उधाण घेतले आहे। वाढती अर्थव्यवस्था आणि व्यक्तिगत इन्व्हेस्टरच्या वाढत्या सहभागामुळे हा एक रोमांचक काळ आहे। टेक्नॉलॉजीच्या मदतीने शेअर्स खरेदी आणि विक्री करणे कधीही इतके सोपे झाले नव्हते आणि निवडण्यासाठी इतक्या अनेक कंपन्या असल्याने प्रत्येकासाठी आपल्या आवडी आणि ध्येयांशी जुळणारे काहीतरी सापडण्याची शक्यता आहे। पण मुख्य प्रश्न आहे, तुम्ही इक्विटी किंवा शेअर्समध्ये इन्व्हेस्टिंगचा का विचार करावा? बरं, सर्वात मोठं कारण म्हणजे पारंपरिक बचत खाते किंवा फिक्स डिपॉझिटच्या तुलनेत हायर रिटर्न्स मिळण्याची शक्यता। हिस्टॉरिकली शेअर बाजाराने सरासरी वार्षिक रिटर्न्स 12 ते 15% इतका दिला आहे। त्यात रिस्क आहे, पण लॉंग टर्म मध्ये इतर असेट क्लासेसच्या तुलनेत मोठे रिटर्न्स मिळू शकतात। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाई। महागाई म्हणजेच खरेदी शक्ती कमी होणे। महागाईमुळे अन्न किंवा इंधनासारख्या सामान्य वस्तूंच्या किमती दरवर्षी वाढत आहेत। आता तुमच्या बचतीचे मूल्य वेळोवेळी वाढत राहावे यासाठी तुमच्या बचतीची वृद्धी महागाईच्या दरापेक्षा जास्त असावी। पहा, महागाईचा दर साधारणतः 6% असतो, पण हा नंबर नेहमी बदलत राहतो, म्हणूनच तुमच्या बचतीची वाढ 6% पेक्षा जास्त असावी लागते। आता हे पारंपरिक साधन जसे की बचत खाते किंवा फिक्स डिपॉझिटच्या माध्यमातून करणे खूप कठीण आहे, म्हणून लॉंग टर्म मध्ये इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करणे अर्थपूर्ण आहे। तुम्ही पाहिलंच असेल, शेअर बाजारात कंपाऊंडिंग त्याची जादू दाखवून संपत्ती निर्मितीत मदत करू शकतो। कंपाऊंडिंग म्हणजे तुमच्या मूळ गुंतवणुकीवर आणि वेळोवेळी साचलेल्या रिटर्न्सवरही तुम्ही रिटर्न्स मिळवता। ते एक स्नोबॉल इफेक्ट सारखे आहे आणि तुम्ही लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर तुम्ही कंपाऊंडिंगचा अधिक फायदा घेऊ शकता। एक झटपट उदाहरण देते, जर तुम्ही 10,000 रुपये वार्षिक 12% रिटर्न्सवर इन्व्हेस्ट केले तर केवळ 10 वर्षात ही अमाऊंट 31,000 होऊ शकते आणि जर तुम्ही ते 20 वर्ष गुंतवले तर ते जवळपास 1.07 लाखापर्यंत वाढू शकते। म्हणूनच लवकर सुरू करणे आणि शिस्तपूर्ण राहणे नेहमीच महत्त्वाचे आहे। नेहमी लक्षात ठेवा, इन्व्हेस्टिंगमध्ये वेळ हा तुमचा सर्वोत्तम मित्र आहे। सारांशात, शेअर बाजार हे लॉंग टर्म वेल्थसाठी एक उत्तम मार्ग असू शकतो। हे फक्त झटपट प्रॉफिट कमवण्याबद्दल नाही,
हे एक सुरक्षित भविष्य घडवण्याबद्दल आहे. म्हणूनच तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करत असाल किंवा तुमच्या वेल्थ इन्व्हेस्टिंगसाठी नवीन मार्ग शोधत असाल तर स्टॉक मार्केटची शक्ती आणि त्याची तुमच्या भविष्यासाठी असू शकणारी अविश्वसनीय क्षमता विचारात घ्या. आजच्यासाठी इतकेच. मी आशा करते की हा नवीन एपिसोड विशेषतः तुमच्या आवडत्या भाषेत तुम्हाला स्टॉक मार्केट्स अन्वेषण करण्यास प्रेरित करेल. लक्षात ठेवा, एक ज्ञानी माणूस म्हणून गेला आहे की इन्व्हेस्टिंग सुरू करण्याची सर्वोत्तम वेळ आत्ताच आहे. आजचा एपिसोड उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. मार्केट मित्र बाय एंजल वन ऐकत रहा. आणखी फ्रेंडली चर्चा फायनान्शियल मार्केट्सवर. आमच्या पुढच्या एपिसोडसाठी ट्यून रहा, जिथे आपण शेअर मार्केटमध्ये आणखी खोलात जाऊन इन्व्हेस्टिंग कसे करावे आणि त्याच्या विविध पद्धती कशा आहेत ते शिकू. ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या वेळापर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग. Investments in securities markets are subject to market risk. Read all the related documents carefully before investing. For detailed disclaimer, visit our website.